इंजेक्शन आणि मला माहिती आटे ऐकायला कमी देखाले जास्त येईल असं या ना. हा बाकी ना बडी बडी किडा पाड राहा ना तू वाजा काय राहा मला माहिती आहे ना. या विठ्ठल विठ्ठल इथं जमलेले सगळे काना देशातले लोक आहात आणि काना देशामध्ये जर मी कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं, बोलू नका, मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया नारद महर्षींनी देवाला केलेला क्वेश्चन, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल, जर तुझं दर्शन घ्यायचं असेल तर तुला शोधायचं कसं, कारण हाक मारायचं म्हणल्यावर तुझं एक नाव नाही ना. तो भैया प्रभु हे हरि तारु नाम छे हजाए, प्रभु तारु नाम छे हजाए, नाम छे हजाए, कहा नाम लिखबे कंकोत्री, आना तारो नाम छे हजाए, नाम छे हजाए, कहा नाम लिखबे कंकोत्री, हरि तारो नाम छे हजाए, नाम छे हजाए, कहा नाम लिखबे कंकोत्री, हरि तारो नाम छे हजाए, नाम छे हजाए. देवा तुला जर हक्क मारायचं असेल तर तुझं एक नाव नाही ना, तुझे हजारो नाव आहेत. जसं की हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद गणाभिनाशा सकळ देवादी देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्जरूपा, इतकी सगळी नाव आहेत देवा, तुला कोणत्या नावाकडे हक्क मारायचं रे. नारद महर्षींना देवानं सांगितलं मला हक्क मारण्यापेक्षा जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर मी जिथं माझे भक्त माझा गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. जसं की माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे, अजून जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, म्हणजे जिथं कीर्तन चालतं तिथं पंढरपुराचा मालक येऊन हाजरी लावतो. मला एक सांगायला आवडेल, जर पंढरपुराचा मालक गलंगीमध्ये येऊन हाजरी लावतो, मग आपल्या काना देशाची श्रीमंती म्हणजे कानोबाई माता, ज्या मातेच्या उत्सवानिमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे, या मातेचं मी पहिल्यापासून मी काना देशाचा असल्यामुळे मी आई साहेबांना नमन केल्याशिवाय कीर्तनाची सुरुवात करत नाही. आणि जर का पंढरपुराचा मालक कीर्तनाला आलेला असेल तर मला सांगा माझ्या काना देशाची कानबाई आली नसेल का? कानबाई आलेली आहे, आणि जर आली आहे देवी तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे बोलूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अब सुन घ्या, आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अब सुन घ्या. आई खेळत आली आन कानबाई कुशाल खेळू द्या, आई खेळत आली आन कानबाईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली आन कानबाईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली आन कानबाई कुशाल खेळू द्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अब सुन घ्या, आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अब सुन घ्या. देवी खेळत आली आन देवीला कुशाल खेळू द्या, देवी खेळत आली आन देवीला कुशाल खेळू द्या, देवी खेळत आली आन देवीला कुशाल खेळू द्या, देवी खेळत आली आन देवीला कुशाल खेळू द्या. हरी कन्या सूर्याशी जाई मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा प्रस्तुत, प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग, जगद्गुरु जगदवंदिनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्याकडे असताना शोभणारे तुकोबाराय महाराज यांनी हो तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल
वडण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली गलंगी नगरी आणि गलंगी नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्ताचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली गलंगी नगरी आणि गलंगी नगरीमधले सगळ्यांचे परिचयाचे असणारे, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र गुजरात MP गाजवले असे असणारे आमचे सगळ्यांचे लाडके म्हणजे दीपक दादा. आमचे दीपक दादाश्रींनी मला 4 महिना आधीच कॉल केलेला. एक तारीख घेतलेली होती पण काही कारणास्तव ती तारीख थोडी चेंज झाली. मला म्हटलं गुरुजी काही झालं तुम्हाला तारीख चेंज करावी लागते. बरेच दिवस पेंडिंग मध्ये पडलेलं काम होतं पण दीपक दादा साहेबांना असं वाटलं कदाचित महाराज टाळाटाळ करताय की काय. माझे दादाश्री डायरेक्ट घरीच येऊन बसले. मला हक्कान सांगितलं, म्हणले गुरुजी काही झालं तरी तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे, कीर्तन करशाल तर तुम्ही, नाहीतर कीर्तनाचा कार्यक्रम कॅन्सल होईल. महाराज एवढ्या हक्कानं कोणीतरी आपलं हृदयाचा असंतोष सांगू शकतो, अन्यथा कोणी सांगत नाही. बरोबर आहे की नाही. म्हणसा की 4 पाहुणा इराणात बहीण राहते ठेवाय कोणले सांगता येईल, सख्खी बहीणले सांगता येईल. बरोबर आहे का नाही. चुलत बहीण राहिणे ते चांगले राहिणे बरे, बाकी नाही जाणे तू ना कटकात राहत भो तू ते तू आपू कोणले बी गोया करले. पण जिथं अधिकार असता का तिथं अधिकारान माणूस सांगतो. तसं माझ्या दीपक दादाश्रीने मला हक्कान सांगितलं. आणि खरं तर मला आवर्जून सांगायला आवडेल, दीपक दादा मी तुमचा इतिहास असा ऐकून आहे की खूप गरीब परिवारातून तुम्ही आहात. गरीब परिवारातून तुम्ही ज्याला म्हणतो आपण शून्यापासून तर इथपर्यंत. आणि हे 2-4 बँडवाले दादा असे आहेत की यासनामुळे बँडले इथलं मार्केट होईल ना. नाही ते पहिले बँडवाला असले ना मंडपण्यात चांदणीसवर झोप न पडे मायन्यात कधी मंडपण्यात चांदणीसवर झोप चांदणीसवर खावाळ टाया पटे नाही दुकानेसवर त्यांनी चिवडा लाईन खाय. खरं आहे का नाही. पण महाराज 5-6 लोक आपल्या कानादेशातले एवढे गाजवतायत का, एवढे गाजवतायत. आमचे दीपक दादा सारखे 5-6 आहेत कलाकार. महाराज पूर्ण महाराष्ट्र गुजरात MP तिन्ही राज्यामधून करायला इथला दिन पलटी घ्या. ज्या पोराकडे सायकल नव्हती त्या पोराची स्वतःची 4 व्हीलर गाडी. महाराज हे इतकं सोपं नाही. आणि सांगू का तुम्हाला, माझं नेहमीचं ठरलेलं आहे दीपू दादा, जर माणूस चांगला असेल त्याच्यासाठी आपलं वाक्य असतं, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा दासिया. कर्माचा खेळ आहे दादा. कर्म केलं की फळ भेटतं. बरोबर आहे की नाही. दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहा, दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहा, आवाज द्या राम. दर्याखोऱ्यात तुम्हाला 4 वेळेस राम राम राम. दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहा, आवाज द्या राधे. दर्याखोऱ्यात तुम्हाला 4 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. आणि त्या दर्याखोऱ्याच मा उभा राहा, आवाज द्या नीच. मग दर्याखोऱ्या सांगतो आय रे मन सोनचिडा हात आहे भाऊ. काय म्हणतं ते तुम्ही जे म्हणणार ते 4 पटीने रिप्लाय तुम्हाला भेटतो. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करा. दुसऱ्याचं चांगलं होताना बघा, भगवंत तुमनं चांगलं कराशिवाय राहत नाही. पण बाकी नसले किडा पाडांचं होय, एखादा गरीबनं पोरीवर जावं लागणार ना तेवढं बरं. गलंगी मग तसा लोक नसते ना. आणि मी तडे कीर्तन करस मायच्या तडे ना काही सांगत नाही, बडतात ना सांगत आठेनं सांगेन कोण बरं गरमात आती घालली. जे पण सांगतो बडताना सांगतो. काही लोकेशनी मानसिकता. एखादा तरुण भावांना सांगतो, हो तरुण भावांना आपला संदेश आहे, पहिले सांगतेस मी तुमले, जीवन जगत असताना तुम्हाला जर काही कार्य करायचे, तुमले नावे ठेवणार कितला काठी येत ना. अहो काय करा ना ते काय करा, राहताना गाव परत 2-4 किडा पाडणार. हो पोऱ्यांवयना पोऱ्यानी सुद्धा काय बापनी वयना माणसे टिंगल करत बसतस. एखादा पोरगा जर काही करत असेल ना, शानला 2 असा बसेल राहतात वट्टावर. तो पोरग जर राहता घ्या ना, अहो एक दुसऱ्याला सांगा नाही रे तात्या बया भाव साहेब ना पोरी येड तर कसाल काय बी करत नाही. आणि भाऊसाहेब ना पोऱ्या सक्सेस होय ना काय या किडा पाडणारा सांगतस. भावडेव पेडा बिडा काय काढ ना भूक आयले. तवय काय करणार ते किडा पाड राहता ते सक्सेस होय घ्या ते पेडा कवा काढ राहणार. म्हणे अशी इच्छा आहे ज्या असा किडा पाडणार त्याला मनमान अशी लाज वाटत होती का किडा पाडावा ते.
विठ्ठल विठ्ठल आणि मी तर दीपक दादांना सांगाल की दादा, तुम्हाला जी पण कृपा आहे ती आई साहेबांची, जी देवी असेल देवीची कृपा तुमच्यावर आहे, दुर्गा आई असेल, कानुबाई माता असेल, आणि अजून जास्तच तुम्ही मला प्रत्येक वेळेस सांगतात बोलत असताना की बाबा गुरुजी हे सगळं आहे ते माझ्या बापाची पुण्याई आहे. जोपर्यंत तुमच्या नजरेमध्ये बापाची पुण्याई आहे, शपथ सांगतो व्यासपीठावरनं, जोपर्यंत बापाला श्रेय देशाल, मायला श्रेय देशाल ना, आई शपथ सांगतो काहीच कमी पडणार नाही तुम्ही. कारण आपण जे पण करतोय ते सगळं मायबापांच्या पुण्याईवर आहे. आपली पुण्याई पुढे काम पडेल. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी, इकडे मृदंगाला साथ करतायत आमचे सगळ्यांचे लाडके असणारे आमचे ऋषिकेश महाराज, सागर महाराज. इकडे गायनासाठी आमचे सगळे संस्थेतले विद्यार्थी आहेत ना सागर बाबा, सगळे विद्यार्थी आमचे तिकडे गायनाचार्य महाराज आहेत, आमचे विनेकरी बाबा आहेत, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमची पारधीची बरीच मंडळी आलेली, त्यात आमचे गोकुळ तात्या असतील, आमचे मच्छिंद्र नाना असतील, माझे लहान बंधू योगेश भाऊ असतील, जे माझ्या रथाचे सारथी बनून आज 4-5 दिवसापासून 5-6 दिवसापासून फिरत होते, ते म्हणजे माझ्या जीवाभावाचे असणारे माझे नांद्रेचे तुषारदादा साहेब. कीर्तनासाठी उपस्थित आमचे भगवान अण्णा आहेत, आमची छोटे कीर्तनकार आनंदीकर कौशल महाराज आहेत. फक्त फरक इथला आहे त्या वय खावायला नको मनीषने फॅन्सी पण येईल ते रिमिक्स महाराज आहेत ते. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे कापडण्याचे महाराज आहेत. अजून ज्यांचं भगवंतावर नितांत प्रेम आणि माझ्यावर पण खूप प्रेम आहे असे आमचे शारदेचे महाराज, ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीमचे मालक, पहिले तर मला असा प्रश्न पडतो, आपली पोर जर कधी समजदारशी चूक करावंच नाही ते लोकेश लाईफ प्रूफ का बघा काढा ना, मन पोर चांगली असं. हा, तुमचा साऊंड महाराष्ट्र गाजवतोय, मग असं दुसरीकडे ते का बरं लाईन लावतोस तुम्ही? बाबा सांग दिजात भाऊ सुटी नको पोट जो भाऊ, का बरं मी पहिले किळा पाडेलेत का? अरे साऊंड आपला पूर्ण महाराष्ट्र गुजरात गाजवतोय, साऊंडला काही प्रश्नचिन्हच नाही. असा साऊंड आमच्या दादांचा नंदुभाऊंचा आहे. साऊंड सिस्टीम चांगली आहे, नियोजन एक नंबर आहे. दीपदास साहेब सिंगल कीर्तनाचं नियोजन आहे, पण असं वाटतं जणू काय 8 दिवसापासून कथा चाललेली होती आणि आजचा 8वा दिवस आहे, काल्याचं कीर्तन करतोय. इतकं भारी वातावरण आहे आणि तुम्ही सुद्धा ऐकणारे श्रोते खूप दिलदार दिसताय. इथली गर्दी बसली तरी सुद्धा एक नाबी आवाजही राहणार आहे, म्हणजे लोक किती समजणार आहेत. नाही ते इथली गर्दी ना मानली किची किची पिची पिची होत राहतो, पण कोणीच बोली राहणार नाही. म्हणजे समजदार लोक येतच, ऐकणारा बी चांगला शेतच, वाजणार म्हणणार बी चांगला शेतच, शूटिंगवाला दादा बी चांगला देखील राहणार, बोलेला ऐक नाही तसा जोडे बडा लोक चांगला शेतवा. सर्व माझ्यावर प्रेम करणारे, जे माझे जीवा भावाचे असतील. नाव कोणाचं सुटत असेल तर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी भैया, कारण मी जर नाव घ्यायला गेलो बाकीचे नाव सुटले, बाकीना सांगतील शिरगाव रे तो बी चिकना नाही झाला. आणि जर तुम्हाला पटा ना नावे लिवाल गोती नावे लिवा मग रात नाही जाव असे सकाळी तुम्ही सांगतात कीर्तन कार्य येलो होता का पाठ येलो होता, आमले संबंध निघू. म्हणून तुम्ही आलेले सगळ्या श्रोत्यांना सांगतो, जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील अशा श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल
अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडून संसार वैसल्य अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे अभंगातून भगवंतावरच प्रेम किती असतं ते स्पष्टीकरण करता. विठ्ठल विठ्ठल या भंगामध्ये उदाहरण देताना तुकोबार आहेत म्हणतात, एखादी पोरगी लग्न झाल्याच्या नंतर माहेर सोडून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, देवा अगदी रे अगदी माझी गत त्या पोरीसारखी पंढरपुरात आल्याच्या नंतर तुला सोडूच वाटत नाही. पहिल्या चरणाचा भावार्थ कन्या सासुऱ्याची जाई मागे परतुनी पाहे. अगदी तैसे त्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी मला तुझं पंढरपूर सोडू वाटत नाही. तैसे झाले माझ्या जीवा. आणि समज देवा वारी करून घरी गेल्याच्या नंतर देहूला आलो ना, देहूला आल्याच्या नंतर मनापासून एकच हाक असते की भगवंता तुझं दर्शन कधी व्हायचं रे, तू कधी भेटणार आहे? हे बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, बारे विठ्ठला तू केव्हा भेट देसी. अंतकरणापासून हाक असते देवा का तुझं दर्शन कधी व्हायचंय. पहिलं उदाहरण, मुलगी बापावर जितकं प्रेम करते माहेरवर प्रेम करते ना देवा, तितकं प्रेम मी तुझ्यावर करतो. कदाचित महाराजांच्या मनात प्रश्न आला असावा, मुलगी बापावर किंवा माहेरवर प्रेम करते हे कुठेतरी कमी पडत असेल. महाराज तिसऱ्या चरणामध्ये प्रमाण सांगतात, चुकली आ माय बाळ हुरहुर पाहे. देवा एखाद्या मुलाची माय त्याच्यापासून दुरावली, त्या पोराला माय दिसत नाही तोपर्यंत शांती भेटत नाही. अगदी रे तुझ्यापासून दूर गेल्याच्या नंतर माझे भाव तेच असतात की माझी माय मला कधी भेटणार आहे. हो, आणि शेवटी महाराज म्हणतात, मुलगी कुठेतरी कमी पडत असेल, मुलगा बापावर मायवर प्रेम करायला कमी पडत असेल, देवा तुला सांगू का मी किती प्रेम करतो. एखादा मासा पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर तरफडतो, पाण्या वाचून काही सेकंद सुद्धा जगू शकत नाही. पाण्या वाचून जसा मासा तरफडतो, देवा तुझं दर्शनच झालं नाही ना, तर त्या दर्शना वाचून मी त्या माशावाने तरफडतो. साधा आणि सोपा ट्रान्सलेट केलेला आहे विठ्ठल विठ्ठल. हा, अजून कीर्तनासाठी उपस्थित आमचे वेळोद्याचे आबा आहेत. ऐका, बोलू नका दादा बोलू नका. सगळ्यांच्या पाया पडून विनंती असेल, कोणी बोलू नका. कीर्तनाची मर्यादा असते. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्म. कीर्तनाची मर्यादा सांगतो, आपलं घरचं मटेरियल काही सांगत नाही. तुकोबरायांचं प्रमाण आहे, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्म. पुढे जाऊन महाराज सांगतात, तंबाखू ओढोनी काढेल जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. विठ्ठल विठ्ठल. रस्त्यानं चालत असताना कोणी माणसाने बघावं आणि बघितल्याच्या नंतर तुकोबारांना विचारावं, का हो मग तुकोबार आहे चालल्यात कुठं. पण काही लोक दीडशाने असतात, काही लोक दीडशाने असतात. काहींना असं वाटतं, हो मी चालू इथला मोठा होता ना भाऊ, त्याला कोणी बोलायला हिंमत होत नाही, पण मी चालता इज्जत उतार टाकी. तुकोबारायांना तुकोबाराय म्हणणारी लोक होती, पण त्याच रस्त्यानं चालत असताना काही नालायक लोकांनी तुकोबारायांना आवाज दिला, ए तू क्या अरे कुठं का चालला असतात. काही लोक, काही लोकांना असं वाटतं एवढा मोठा माणूस पण आपण डायरेक्ट ब्यावाडी म्हणत त्याले, तो तुल ब्यायना नाही रे, तो तुल ब्यायना नाही. उलट त्याने बडी अंदाज लायले ना, प्रोजेक्ट इथलं खराब आहे ते कंपनी कितली खराब होईल असं. विठ्ठल विठ्ठल. मला सांग ना, समजलं तुमले कोणले दुकान
पहिले एकदा स्वतःला प्रश्न करा ना, दुसऱ्याचा अपमान तितकाच करा जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो. नाहीतर भगवंताचं आहे ना डबल येतं. तुम्ही पैराले गहू पैराला जातास ना, गहू पैराला जाताना फक्त 20-25 किलोनी बॅग लय जातस, बरोबर आहे ना? 20-25 किलोनी बॅग लय जातस, पण काटीसने लयतस तो डायरेक्ट ट्रॅक्टर बरीशने लयतस. भगवान असा आहे, लेस मूठ भर नि देस किलो भर. मनीषीन कर्म करत असताना, कोणले दुखाडत असताना सावधगिरी पाळानी. कारण तुम्ही एखादा अपमान करतस ना, भगवान इथला कुंचाडस ना. तुम्ही फक्त 4 मित्रच टिंगल करले तर पण भगवान तुमले 1000 लोकेस अपमान काढस. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्यासाठी सांगतो, अजिबात नादी लागायचं नाही. आपल्याला लोक काय म्हणतात, भैया जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती. भुकणारा कुत्राजनी वर्ष लागो ने दादा, तू को बरायस ने ध्यान दिनी ने, तू को बराय सांगेत. हे कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा, आम्हा स्वहिताचा धंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. कोण काय म्हणतं डोक्यातून काढून टाकलं म्हणजे तुकोबारायांनी. तुकोबारायांना काही लोक आवाज देत होते, तू क्या कुणाका चालला. तुकोबाराय म्हणतात, अरे 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडकावता तोवर तुकाराम शेट म्हणणारी लोक आज मला तुक्या म्हणायला लागली. देवा काय प्रसंग आणून ठेवला. पण तुकोबाराय म्हणतात, मला समाजाशी घेणं देणं नाही या देवा, मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. चालते झाले माझे तुकोबाराय. शहाणली माणसं बोलत होती जाऊ दे, पण बारकी पोरं उभी होती, त्या बारक्या पोरांनी सुद्धा तुकोबारायांना बघून म्हणा, भाई तू क्या, अरे कोणाका चालला. तुकोबाराय म्हणतात, लहान शहाणली माणसं जाऊ दे देवा, ही बारकी पोरं सुद्धा तू क्या म्हणायला लागली. अरे काय प्रसंग आणून ठेवला. पण तुकोबाराय म्हणतात, मला समाजाशी घेणं देणं नाही देवा, मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. चालते झाले माझे तुकोबाराय. चालतायत चालतायत मागून पत्नीनं आवाज दिला. पत्नीनं सांगितलं, धनी चाललात कुठं. लेकरांना खायला काहीच नाही म्हणले, लेकरांना खायला काहीतरी आणा ना. माझ्या तुकोबारायने शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येत आहे, ऊसाची पेंडी घेऊन येत आहे माझे तुकोबाराय. बारकी पोरं पुन्हा रस्त्यात उभी होती. त्या पोरांनी तुकोबारायांना सांगावं, महाराज आम्हाला ऊस द्या ना खायला. माझ्या तुकोबारायांनी त्या लेकरांना ऊस दान करावेत. घरी येतायत, ओट्यावर उभी राहिली, हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे पडलेले होते. पत्नी रागा रागात म्हणले, बाई माणसाला काही संसाराची काळजीच नाही. स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मरायला लागली, दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय. म्हणले या माणसाला काही काळजीच नाही बाई. तुकोबाराय ओट्यावर आले. बाईने रागा रागा देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघून देवाला शिवी घातली. देवाला शिवी घातली. त्या मायचा तेवढा अधिकार होता. बरं, देवले काय दिन्यात, इथला ती मायना अधिकार होता. तुकोबारायांच्या पत्नीचा अधिकार केवढा होता. स्वतः जगाचा मालक त्या माईच्या पायातला काटा काढत होता महाराज. आणि तिच्या पायाची धूर आपण प्रसाद म्हणून घ्यावी म्हणून आपण काटा काढत असताना जीवरनं तू तडे लावतस पाहिले आणि तू काटान जागा शुद्ध करतोस. बरोबर आहे ना. फक्त हायतवच पाहिजे नाही, ऐकवच पाहिजे सुरुवात व्हायची. स्वतः जगना मालक, ती मायना पायने तू चाटे, इथला अधिकार होता ती मायना. मनीषीन देववर तेवढा अधिकार. देवाला शिवी घातली, मेल्या काड्या सावड्या, अरे रणकिव तुझी. फार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग भैया देवानं. तुकोबारायांची पत्नी देवाला शिवी घालते. आपण बी गाया देतच देवले. आपलं गाया देणं कसं राज बहिणीसून. भर पाऊस आहे मग मिरच्या सुकाडाला टाक देत दाबावर. भर पाऊस आहे मग मिरच्या सुकाडाला टाक देते. देवनीशी तडा गायात का मग सांगते, माय हो आव बी काय चग ना हो माय. आता मला सांगा, त्यांना शिजन तुम्ही मिरच्या टाकला ना दाबावर. आता देवच गेले का आपणच गेलेत बहिणीसून. कोणीही कोणालाही बोलायच्या आधी एकदा स्वतःला क्वेश्चन करायचा, आपली तेवढी लायकी आहे का. तुकोबारायांची पत्नी देवाला शिवी घालत होती, पण त्या मायचा अधिकार तेवढा होता. हो, तुकोबारायांनी बघितलं. आता तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांच्या समोर देवाला शिवी घालते. कसं वातावरण असेल बहिणी, कसं वातावरण असेल. मी तुमले विचारस, जास्त लग्न वेळेत त्यासले तुमनाकडे तुमना मित्र, तुमना सखा, कोणीतरी जवळना व्यक्ती, त्याला तुम्ही चहा लिहिलंय घ्या.
कुणीतरी मित्र सकाळ त्याला चहाला घेऊन गेले. चहाला घेऊन गेल्याच्या नंतर पत्नीला सांगायचं 2 कप चहा ठेव. बायको सांगत असेल मला जमणार नाही. तुम्ही काय कर सांग, तुमच्या समोर तुमच्या मित्राचा अपमान करते तुमची पत्नी, तुम्ही काय करणार आहात? ओ म्हणा बापरे, मी का ब्रह्मचारीच ना, मठवर कीर्तन लिगू वाज लगीन 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 लगीन. तुम्हाला लगीन समजत नाही. तुम्ही असा बेम कायला शिकत का पडेल का म्हण लगीन याद करते ना म्हणे मावर बी जीवरी राहिली. पहिला मग आनंद वाटत भाऊ, नंतर समजत फसे गया दिल बेचारा. आपण सांगू का, जो खाए पछताए जो ना खाए वो लड़ जाए, दूर से मीठा लगता है ये कड़वा लड्डू प्यारा. शादी करके पुढे काय सांगा गरज नाही, तुम्हाला माहित काय काय किळा पडतात. असं दखान टाइमला इथला वजन मा जातस ना, बाप बाप बाप. तुमले सांगस मी, इथला लोक येडावी जायचे संसार नाही करता. बाकी नसले असं वाटत बापरे 28-29 करी चालणं भाऊ, मार्च एप्रिल लाग जाई भू काल दिन पाहिजे. यंदा ना वरीच बी का सोनाच पडसू भाऊ मी मन वावर का पडीतच राहील भाऊ यंदा. भाऊ रे आई पडीत बरं रे, एकदा नागरटी वकरटी चालू होईनी का उजी नुकसान होई रे भाऊ. तुझी गोमा गोमाली कुमचाळ कुमचाळ पुरस रे भाऊ काका. एकला राय ना नुसता माय बाप ना तरास काम नाही करत ते आराय मारीन बी खा वाटत. पण दुसरा पोर करला नंतर आहे ना भाऊ, जर टाइमवर नाही दिना ना आपल्या तिसरी पिढी ना उद्धार करत टाकस ती बहीण. माझा तुम्हाला प्रश्न होता, आपलं कोणीतरी जवळचं व्यक्ती तुम्ही घरी घेऊन गेलात आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी पत्नीला सांगावं 2 कप चाठू. बायको सांगत असेल आपलं जमणार नाही, तुम्ही काय कर सांग. संसारी माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करणार, बरोबर आहे ना. बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करणार. तुमले पहिले कोणी बेमगाडी जायले का हो? तुम्ही हा बी नाही नाही बी नाही म्हणजे असं की हा लिंग ना चालिंग ठायकीस पोम पोम करी बोल शांत कळेल ना मला. बोलत राहा ना. मी विचारल्याच्या नंतर उत्तर द्या, बिनकाम नवीन नका बोल द्या. आपल्याकडे कोणीतरी आवडता व्यक्ती आला, तुम्ही पत्नीला सांगितलं 2 कप चाटू. तुमच्या समोर तुमच्या मित्राचा बायको अपमान करते, बायको सांगत असेल आपलं जमणार नाही, तर संसारी माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करणार नाही, बरोबर. पण माझे तू खबर आहे, पत्नीवर राग करत नाही, पत्नीवर राग करत नाही. भगवंताकडे पाहतात आणि देवाला सांगतात, देवा ती बोलते पण मनाला लय प्रेमाळ आहे, तिच्या बोलण्याका नका जाऊ. देवा ती बोलते पण मनाला लय प्रेमाळ आहे, तिच्या बोलण्याका नका जाऊ. हो देवा, एवढ्या उदार अंतकरणाचे माझे तू खूप बराय होते महाराज. म्हणून तर भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण तुम्हाला सांगतो, जीवन जगत असताना आता मत फेऱ्या नका मारा. असं आहे का? काय करायचं नाही वादाने काय येऊ द्या त्याचं फोटो. काय माहितीये का, हे मोबाईल असले ना कमीत कमी कीर्तन पुरता तरी थांबाट द्यायचा. असं नाही नाही तरी पण या मोबाईलच ना नुसतं जास्त नाही सांगणार ना, बट असं जीवन दिनचर्या सांगणार. मोबाईलच नाही, इथलं बेकार काम झालं बोलू नका. इथलं बेकार काम झालं. काही गोष्टी खूप चांगल्या होईनात मोबाईलच ना, पण काही गोष्टी ना सागर बाबा इथलं बेकार होई ना. मोबाईल म्हणजे बिन माय बाप ना लेकरू येते कवय रडी पडीन काही सांगता येत. काही गोष्टी चांगल्या पण झालेल्या आहेत. पत्रकार साहेब होते, त्यांना पुरावा पाहिजे होता पेपरला बातमी देण्यासाठी, असंच काही आहे ना, तेवढ्यासाठीच ना दादाश्री. चांगली गोष्ट आहे. मी बी काही वाईट बोललो नाही बा, देखील ना तू काढले द्या म्हणतो.
तुकोबारायांचं देवाशी नातं सांगितलं एका अभंगामध्ये. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. इतकी सगळी नाती देवाशी, हा तरी सुद्धा त्या देवाला तुकोबारायांची पत्नी शिवी घालते. काय मानसिकता असेल तुकोबारायांची. पण तरी तुकोबाराय राग करत नाही. देवाकडे पाहतात, देवाला सांगतात, देवा ती बोलते पण मनाला लय प्रेमाने, तिच्या बोलण्याकडे नका जाऊ हो. मग ऐका ना दादा, प्रत्येक माणसाला एक मन असतं आणि अपेक्षा असते की मला ही कोणीतरी समजून घेतलं पाहिजे. तुकोबाराय म्हणत होते, अरे जे लोक मला तुकाराम शेठ म्हणत होती, जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोपर्यंत तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज मला तू क्या म्हणायला लागली. देवारे काय प्रसंग आणून ठेवला. दादा, अपेक्षा कोणाकडनं करायची. घरातली पत्नीनं तरी मला समजून घ्यायला पाहिजे होतं, अशी आस होती तुकोबारायांना. इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक ताईला आणि प्रत्येक काकूला माझी विनंती असेल, जीवन जगत असताना पतीला इतका सपोर्ट करायचा आहे मायावर, इतका सपोर्ट करा ना. कारण माणसाचा चेहरा बघून ओळखणारी पहिली व्यक्ती म्हणजे माय, दुसरी बहीण, तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी. या 4 स्त्रिया जेवढ्या लवकर ओळखतात तेवढं कोणीच माणसाला ओळखत नाही. बरोबर आहे की नाही. माणूस ना चेहरा देखताच बायको लगेच वैकस मन नवरा आनंद माशे का दुःख माशे. हो, नवरा फिरून आला ना, नवरा नाराज आहे ना, पती नाराज आहे ना, समजदार बाईनं काय करायचं, पाण्याचा ग्लास घ्यायचा, पती देवांना पाणी द्यायचं. सांगू दे असले कारभारी धनी काय टेन्शन लिहिला ना, कर्ज बी जायले ना, शेना मी तुम्हाला सोबत अग्निदेवतेच्या समोर शपथ घेतली, मी तुमच्या अर्धांगिनी आहे, तुम्हाला सांगे मजुरी करसू, कर्ज फेडसू, टेन्शन लिहू नका. मी नाही का तुमले सपोर्टले. कितलं भारी वाटी त्या नवराले, कितलं भारी वाटी बहिणीसो. इथला सपोर्ट करा ना नवराले. धनी टेन्शन लिहू नका, कर्ज आहे ना, दोन्ही जण मजुरी करीन फेडसूत, फिटणं तिथलं फेडसूत, नाही फिटणं नाही म्हणतीसू. कितलं भारी वाटी त्या नवराले. शेवो मन बायकोना सपोर्ट. बरोबर आहे का नाही. आणि माया असले बी सांगास गरमा शांतता टिकाळा नाही ना तुम्हावर विषय. हो, पत्नी आणि माय या 2 भूमिका समजदार असल्या पाहिजे. या 2 भूमिका जर समजदार असल्या, की ती सुकलेला बगीचा असला तरी तो फुलू शकतो. म्हणून 2 भूमिका समजदार पाहिजे. माय सुद्धा तिथली समजदार पाहिजे. पोरगा फिर येऊन ना, मायने लगेच समजस, माय मन पोऱ्या काहीतरी टेन्शन माय, अहो काहीतरी विचार माय. मायने लगेच सांगू, पाहू मी हा यात येणार, कसाला टेन्शन लिराय ना तू, तरी त्या पोऱ्यानं अर्ध दुःख दूर होई जास. पण बाकीने माया पोऱ्याला तर सुरू कर देते. बावड्या इलावर बरं तू घेतो ना, कटका काल द्यायची ना, जी पोडील त्याला दिसू बरोबर मी. मग त्याला असं वाटत स्टँडवर पटीन बिड्या पुकेल चहा पियला बरं होतं हो का. येवाय गेलं. 2 भूमिका समजदार असल्या पाहिजे. पत्नी आणि माय या 2 भूमिका जर समजदार असल्या, की ती सुकलेला बगीचा असला तरी फुलू शकतो. जितका भक्ताचा देवावर विश्वास तितका पत्नीचा पतीवर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हे तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार, ओ तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे